पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडसर आल्यानं पत्नीनं पतीला जाळल्याची धक्कादायक घटना बुलढाणा शहरात घडली आहे. पतीनं मृत्यूआधी दिलेल्या जबाबानंतर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर हिम्मत गवई असं मृत पतीचं नाव असून ते माजी सैनिक होते. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांमध्ये वाद झाला होता. माजी सैनिक रणधीर गवई हे मेहकर तालुक्यातील पाचला येथील रहिवासी होते. 13 जानेवारी रोजी बुलढाणा येथील तार कॉलनीमध्ये ते पत्नी लता गवई यांच्याकडे गेले. तिथे त्यांच्यात काही कारणामुळे वाद झाला आणि या वादामुळेच पत्नीनं पतीला पेटवून दिलं असा आरोप मृताच्या आईनं केला. शेजारील नागरिकांनी मृतक रणधीर गवईच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गांभीर्यरित्या जखमी रणधीर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. परंतु रणधीर गवई 90% भाजल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. उपचारादरम्यान रणधीरचा मृत्यू झाला. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यानं पत्नीनं जिवंत पेटवून दिल्याचा मृत्यूपूर्व जबाब पतीनं दिल्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी पत्नीविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास API बोस करीत आहे. या घटनेनंतर पत्नी लता गवई फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. बुलढाणा शहर ठाण्यामध्ये मृतक रणधीर गवईचे आई-वडील पोलिसांची भेट घेतली आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून आम्हाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.